हॅलो डिअर फ्रेंड्स, मी आहे तुषार. आपणा सर्वांचं स्वागत करतो लर्न विथ तुषार या प्लॅटफॉर्मवरती. आपण मराठी माध्यमाचे ग्रॅव्हिटेशन म्हणजेच गुरुत्वाकर्षणाचा पहिला चॅप्टर सुरुवात केलेली होती, ज्याच्यामध्ये आपण काय काय पाहिलेलं होतं बघा. केंद्रकीय बल असेल, त्याच्यानंतर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आपण म्हणतो, त्याच्यानंतर काही गुरुत्वाकर्षणाचे नियम आहेत, त्याच्यानंतर केपलरचे काही नियम होते. इथपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. आता आपल्याला या लेक्चरमध्ये काय बघायचं की पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण ते कसं काम करतं. काही त्या ठिकाणी प्रॉब्लेम्स आहेत, न्यूमेरिकल्स आहेत, त्याच्यानंतर पुन्हा अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन आहे, फोर्स आहे, बल त्याच्यावरती कसं प्रयुक्त होतं, वस्तुमान म्हणजे काय, वजन म्हणजे काय, या सगळ्या गोष्टी आपण या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत. तर चला, कुठे कुठे जायचं आहे आपल्याला? ग्रॅव्हिटेशन मधील काय बघायचंय? पृथ्वीचे गुरुत्वीय बल, त्यालाच काय बोलतात बघा, अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजे फोर्स पण लागणार आहे. कोण लावणार आहे? तर अर्थ लावणार आहे. मग बघा, आपल्याला इथे एक प्रश्न दिसत आहेत काही, की क्षितिज लंब दिशेत सरळ वर फेकलेल्या दगडाचा वेग एक समान असेल काय? समजा आपण एखादा दगड वरती फेकलेला असेल, तर त्याचा वेग हा समान असेल काय? हा एक पहिला प्रश्न आहे बघा. की तो कालानुसार बदलेल, टाइमनुसार तो बदलणार आहे का? कशा प्रकारे तो बदलणार आहे? आणि तो दगड सतत वर का जात नाही? म्हणजे वरती का जात नाही, काही वेळाने तो खाली का येतो, थोड्या उंचीवर जाऊन तो परत खाली का येतो, त्याची कमाल उंची कशावरती अवलंबून असते, की जास्तीत जास्त किती उंचीवरती तो जाईल हे कशावरती त्या ठिकाणी अवलंबून असतं, आपल्याला बघायचंय. बघा, पृथ्वी बिचारी काय करते, तिच्या जवळील सर्व वस्तूंना गुरुत्वीय बलाने स्वतःकडे आकर्षित करते. असं जगामध्ये पण आपण पाहतो की असे कितीतरी लोक असतात की सगळ्या लोकांना तो व्यक्ती हवा हवासा वाटतो. तशी आपली पृथ्वी आहे, सगळ्या जवळच्या वस्तूंना ती आकर्षित करते. आपणही आपल्या जवळच्या व्यक्तींना आकर्षित करतो. तसंच पृथ्वी या ठिकाणी काम करते. पृथ्वीचे वस्तुमान केंद्र तिच्या केंद्रबिंदूतून असते, म्हणून कोणत्याही वस्तूवरील पृथ्वीचे बल हे पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने असते. म्हणूनच या बलामुळे वस्तू क्षितिज लंब दिशेत सरळ आपल्याला पुन्हा खाली येताना दिसत असते. कारण जो काही बल लागणार आहे तो पृथ्वीच्या कुठं लागणार असतो? केंद्राच्या दिशेने लागत असतो. तसेच बघा, आपण जेव्हा एखादा दगड क्षितिज लंब दिशेत सरळ फेकतो, तेव्हा ते बल त्याला खाली खेचत असते. ते ज्यावेळेस वरती जात असतं त्यावेळेस त्याला एक खेचणारा खाली आपल्याला बल असलेलं बघायला मिळतं, आणि मग त्याचा वेग कमी करतं, आणि सतत ते प्रयुक्त होत असतं त्याच्यावरती बल. मग त्याच्यामुळे दगडाचा वेळ काय होतो, पुन्हा काही वेळाने वेग शून्य होतो, आणि त्याच बलामुळे पुन्हा दगड खाली येतो आणि पृथ्वीच्या केंद्राने दिशेने आपल्याला त्या ठिकाणी तो पडलेला बघायला मिळतो. बघा, सोडवलेले जे उदाहरण आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक उदाहरण पाहायचंय. कोणतं उदाहरण पाहायचंय बघा? मागील उदाहरणात आपण जे महेंद्र आणि विराट पाहिलेलं होतं त्याच्यामध्ये बघा, की महेंद्रावरील पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाचे परिणाम काढा. म्हणजे किती फोर्स त्याच्यावरती लावतो. मग आपल्याला पृथ्वीचं वस्तुमान माहिती आहे, आपण मास म्हणतो. काय आहे? 6 गुणिले 10⁻24 kg तेवढा आहे. पृथ्वीची त्रिज्या म्हणजे R 6.4 गुणिले 10⁻6 मीटर. महेंद्राचे वस्तुमान किती आहे? 75 किलोग्रॅम आहे. युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट किती आहे? 6.67 गुणिले 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर. याच्यानुसार जर आपण फॉर्म्युला पाहिला तर बघा, फॉर्म्युला आपल्याकडे आहे F इक्वल टू जी कॉन्स्टंट आहे M1 M2 डिवायडेड बाय R स्क्वेअर. या प्रकारे आपण फॉर्म्युला त्या ठिकाणी लिहिणार आहे. जर आपण त्या ठिकाणी व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, काय व्हॅल्यू बघा, जी ची व्हॅल्यू आहे 6.67 गुणिले 10⁻11 असेल. त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे मास दिलेले आणि अर्थचं मास दिलेले, आणि मग जो काही त्या ठिकाणी आपल्याला काय बघायचं आहे, की जे मीटर आपल्याला माहिती आहे त्रिज्या म्हणजेच आरचा जो स्क्वेअर असेल त्याने आपण त्याला डिव्हाइड करणार, आणि आपल्याला मग किती फोर्स आलेला बघायला मिळतो? 733. मग आपण काय सांगू शकतो की हे बल महेंद्र व विराट यांच्या दरम्यान असलेल्या गुरुत्वीय बलाच्या किती पट आहे? मग 1.83 गुणिले 10⁹ पट आहे. जे दोघं बसलेले होते त्यांचं ज्यामध्ये जे काही डिस्टन्स असेल तो जो फोर्स आहे, आणि हा फोर्स आपल्याला किती पट दिसतोय? 1.83 गुणिले 10⁹ न्यूटन आपल्याला त्याच्यामध्ये तेवढा पट जास्त असलेला बघायला मिळतो. जर आपण विचार केला बघा, उदाहरण 2चा जर आपण विचार केला बघा, विराम अवस्थेतून सुरू करून म्हणजे रेस्टमधून सुरू करून पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे उंचीवरून खाली पडत असल्यास 1 सेकंदानंतर महेंद्राचा वेग किती असेल? म्हणजे पडत आहे खाली, पण 1 सेकंद झाल्यानंतर त्याचा वेग किती असणार आहे? मग सुरुवातीचा वेग बघा किती असणार आहे? U बरोबर हा 0 असणार आहे. त्यावरील गुरुत्वीय बल आपण आताच काढलं, फोर्स किती लागलेला होता? 733 न्यूटन लागलेला होता. महेंद्राचं वस्तुमान म्हणजेच मास किती आहे? 75 kg आहे. आणि टाइम किती आपल्याला सांगितलेला आहे? 1 सेकंदानंतर. मग आपल्याला महेंद्राचे काय त्वरण? मग त्वरण आपल्याला माहिती आपण कसं काढतो? A इक्वल टू F भागिले M. मग F आपल्याला दिलेला आहे
33 भागिले 75. मग याचं काय आपल्याला आन्सर येते बघा 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ज्यावेळेस आपण 75ने त्याला डिवाइड करणार आहे कशाला 733ला, तर आपल्याला मग आन्सर किती आलेलं बघायला मिळतं 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. मग न्यूटनचं जर आपण पहिलं समीकरण पाहिलं तर आपल्याला माहिती आहे पहिलं समीकरण काय v = u + at. बरोबर आहे. मग आपल्याला काय काढायचं आहे की वेग काढायचा आहे म्हणजे v काढायचा आहे. बरोबर आहे. महेंद्रचा 1 सेकंदानंतरचा वेग. मग v = u ची व्हॅल्यू तर 0 आहे आपल्याला हे माहिती आहे. त्याच्यानंतर 9.77 कशाची आहे ॲक्सेलरेशन आपण काढलेले किंवा आपण त्वरण म्हणतो आणि 1 सेकंद वेळ आहे म्हणून त्याचं उत्तर किती येते 9.77 मीटर पर सेकंड. हा वेग पृष्ठभागावरील उदाहरण आपण जे पाहिलेलं होतं त्या महेंद्रच्या वेगाच्या किती पट आहे बघा 1.83 गुणिले 10⁹ एवढं पट त्या ठिकाणी आपल्याला बल प्रयुक्त झालेलं बघायला मिळतं. आणि अशा प्रकारचे एक्झाम्पल विचारतात हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. मग बघा की काय विचारलेले प्रश्न सांगितलेलं इथं जरा डोकं चालवा म्हणतायत. आपल्या सर्वांना डोकं आहे मग चालवणार आहे आपण आणि चालवायलाच पाहिजे. न्यूटनच्या सिद्धांताप्रमाणे प्रत्येक वस्तू प्रत्येक इतर वस्तूला आकर्षित करते. बरोबर आहे. म्हणजे पृथ्वी सफरचंदाला स्वतःकडे आकर्षित करते. बरोबर आहे. तसेच सफरचंदही पृथ्वीला तेवढ्याच बलाने स्वतःकडे खेचते. बरोबर आहे ना. ते पण त्याच्यावरती काहीतरी फोर्स लावणार आहे. सफरचंद मग बिचाऱ्याने काय करायचं फक्त एकट्यावरतीच फोर्स लावून घ्यायचा तर नाही. पृथ्वी तर सफरचंदावरती लावणारच शिवाय सफरचंद पण पृथ्वीवरती लावणार आहे. मग सफरचंद पृथ्वीवरती का पडते पृथ्वी सफरचंदाकडे का सरकत नाही तर वस्तुमानामध्ये फरक आहे. बरोबर आहे. याच्यामध्ये आपल्याला उत्तर आहे की वस्तुमानामध्ये आपल्याला त्या ठिकाणी फरक असलेलं बघायला मिळतं. पृथ्वीचे गुरुत्वीय बल चंद्रावरही प्रयुक्त होत असल्यामुळे चंद्र पृथ्वीभोवती फिरतो. कोण चंद्र नाही चंद्र. चंद्र कुणाभोवती फिरतो पृथ्वीभोवती. पृथ्वी कुणाभोवती फिरते सूर्याभोवती. एकमेकांवरती काय आहेत ते अवलंबून आहेत. ये इसके पीछे भागेगा मतलब चंद्र किसके पीछे भागेगा पृथ्वी के पीछे. पृथ्वी किसके पीछे भागेगी सूर्य के पीछे पृथ्वी भागेगी. बराबर है. पृथ्वीभोवती परिक्रमा कृत्रिम उपग्रहांच्या बाबतीत सुद्धा हेच घडते ज्याला आपण आर्टिफिशियल सॅटेलाइट म्हणतो. चंद्र व कृत्रिम उपग्रह पृथ्वीभोवती फिरतात. म्हणजे चंद्र म्हणजे आपण मून म्हणतो. त्याच्यानंतर काही सॅटेलाइट्स असतील त्यांना पृथ्वी स्वतःकडे आकर्षित करते परंतु सफरचंदाप्रमाणे ते पृथ्वीवरती पडत नाही. असे का होते बघा चंद्र व कृत्रिम उपग्रहांच्या त्यांच्या कक्षेतील वेगामुळे असे होते. हा वेग नसता तर ते पृथ्वीवरती पडले असते. म्हणजे ते जे फिरत असतात पृथ्वी त्यांची जी परिक्रमा करत असताना त्या ज्या कक्षेमध्ये फिरत असतात त्याच्यामध्ये त्यांचा काहीतरी वेग आहे. वेग नसतं ते डायरेक्टली कुठे येऊन पडले असते पृथ्वीवरती येऊन पडले असते. हे आपल्याला या उदाहरणाच्या माध्यमातून त्याचं उत्तर कळत आहे. मग बघा पुढे जर आपण गेलो तर पुढे काय आहे की पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन. मग हे काय करतं बघा पृथ्वी तिच्या जवळील सर्व वस्तूंवर गुरुत्वीय बल प्रयुक्त करत असते. ऑब्व्हियसली बरोबर आहे. न्यूटनच्या दुसऱ्या नियमाप्रमाणे एखाद्या वस्तूवर प्रयुक्त होत असलेल्या बलामुळे वस्तूचे त्वरण होते. म्हणजे एखाद्या वस्तूवरती जर काय लावलं बल लावलं म्हणजे ती वस्तू मोशनमध्ये जाते. बल लावल्यानंतर मग आपण त्याला काय बोलतो की त्याच्यामध्ये त्वरण त्या ठिकाणी निर्माण झालेलं बघायला मिळतं. या नियमानुसार पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे वस्तूंचे त्वरण होते. म्हणजे स्पीड त्या ठिकाणी आपल्याला वाढलेलं बघायला मिळणार आहे. यास पृथ्वीचे गुरुत्व त्वरण आणि ते जे गुरुत्व त्वरण आहे इंग्रजी जी या अक्षराने संबोधले जाते हे आपल्याला लक्षात ठेवायचे. त्वरण ही एक सादिश राशी आहे. पृथ्वीच्या गुरुत्व त्वरणाची दिशा तिच्या गुरुत्वीय बलाप्रमाणेच आणि पृथ्वीच्या केंद्राकडे म्हणजेच क्षितिज लंब दिशेत असते. जर आपण विचार केला सदिश आणि अदिश आपल्याला अशा राशी दोन प्रकारे असलेल्या बघायला मिळतात आणि त्वरण ही एक प्रकारची सदिश राशी आहे. बरोबर आहे. चला मग बघूया आपण की जी ची व्हॅल्यू काय बघा पृथ्वीच्या पृष्ठभागावरती जर आपण आलो तर मग ह्या जी चे मूल्य काय असते. मूल्य म्हणजेच काय किंमत किती असते. आपल्याला तर तशी किंमत नाहीच आहे. पृथ्वीवरती राहा चंद्रावरती जा स्पेस मिशन कुठे स्पेसमध्ये जा तरी पण आपल्याला किंमत नाही कारण आपण आपल्या मानवाप्रमाणे त्या ठिकाणी आपण काय करत नाही कृत्य करत नाही. त्यामुळे आपल्याला किंमत नाही म्हणून मग आपण किंमत काढायची कोणाची जीची या ठिकाणी आपण किंमत काढायची. न्यूटनच्या नियमाप्रमाणे पृथ्वीच्या केंद्रापासून r अंतरावर असलेल्या यम वस्तुमानाच्या वस्तूवरील पृथ्वीचे गुरुत्वीय बल व त्या वस्तूचे त्वरण खाली दाखवल्याप्रमाणे काढता येते. मग आपल्याला माहितीच आहे बघा F बरोबर GMM भागिले r². हे काय यम हे पृथ्वीचे वस्तुमान आहे. मग आपल्याला माहिती आहे की फोर्स बरोबर mg. मग आपल्याला जी ची व्हॅल्यू माहिती आहे आपण काढलेली ऑलरेडी कॅपिटल G कॅपिटल M बाय r². हे कुठं होतं बघा mg आपल्याला झालेलं होतं. बरोबर आहे.
मग पृथ्वी किंवा वस्तू पृथ्वीच्या पृष्ठभागावर स्थित असेल तर आपण काय घेणार, स्मॉल आर इक्वल टू आर, म्हणजे पृथ्वीची त्रिज्या म्हणून पृष्ठभागावरील जी चे मूल्य आपल्याला पुढील प्रमाणे दिसते. मग बघा जी बरोबर gm/r². मग जी ची तर व्हॅल्यू आहे 6.67 गुणिले 10⁻11 असेल, त्याच्यानंतर गुणिले 6 इंटू 10⁻24 डिवायडेड बाय 6.4 इंटू 10⁻6 जर स्क्वेअर केला तर आपल्याला हे किती एक्झॅक्टली व्हॅल्यू मिळते, 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे आपल्याला कोणतं मिळतं, पृथ्वीच्या पृष्ठभागावरील जी ची किंमत आपल्याला मिळते. आणि बऱ्याच वेळा याच्यावरती एमसीक्यू विचारले जातात की मग 9.78, 9.77, 9.89 अशा वेगवेगळ्या व्हॅल्यूज त्या ठिकाणी दिल्या जातात. त्यामुळे आपल्याला हे नेहमी लक्षात ठेवायचे, पृथ्वीच्या पृष्ठभागावरती जी ची जी किंमत आहे ती किती आहे. ओके. आणि आता आपल्याला काय लक्षात ठेवायचे बघा, हे जे त्वरण आहे केवळ पृथ्वीचे वस्तुमान यम व तिची त्रिज्या आर वर अवलंबून असते. कशावरती, यम व पृथ्वीची त्रिज्या आर वर अवलंबून असते, म्हणून ते पृथ्वीवरील कोणत्याही वस्तूसाठी समान असते. वस्तूच्या कुठल्याही गुणधर्मावरती ते अवलंबून नसते. म्हणजेच जी समजा वस्तू असेल तिच्या मासवरती नसणार आहे, पृथ्वीच्या वस्तुमानावरती आणि तिच्या त्रिज्येवरती अवलंबून असणार आहे. वस्तूच्या वस्तुमानावरती अवलंबून नसणार आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. मग बघा आपल्याला काय करायचंय की आता इथं बघा एक प्रश्न विचारलाय, त्यांनी म्हणतात की सांगा पाहू, जर पृथ्वीचे वस्तुमान दुप्पट असते व त्रिज्या अर्धी असती तर जीचे मूल्य काय असेल. मग बघा जर पृथ्वीचे वस्तुमान दुप्पट असेल तर जीची व्हॅल्यू पण काय होणार आहे, मग वाढणार आहे. त्याच्यानंतर काय की त्रिज्या अर्धी केली म्हणजेच काय 1/2 केली, मग ते कितीने पुन्हा जीची व्हॅल्यू कमी होणार आहे. तर डिस्टन्स कमी केलं म्हणजे जीची व्हॅल्यू आपल्याला काय करायला बघायला मिळणार आहे, त्या ठिकाणी वाढलेली बघायला मिळणार आहे. मग काय बघा, जीच्या मूल्यात होणारा बदल, चेंज इन दी व्हॅल्यू ऑफ जी, काय म्हणतो आपण याला, चेंज इन द व्हॅल्यू ऑफ जी. आता मग बघा जर आपण सगळ्यात पहिला विचार केला अ मध्ये की पृथ्वीच्या पृष्ठभागावरील बदल, मग सगळ्यात पहिल्यांदा आपण पृथ्वीचा पृष्ठभाग बघूया, त्याच्यामध्ये काय बदल होतो का. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्व ठिकाणी जी चे मूल्य समान असेल काय, सगळ्याच ठिकाणी समान असेल काय, हाही आपल्याला प्रश्न पडला पाहिजे. याचे उत्तर काय बघा, नाही असे आहे. सगळीकडे समान कसे असेल, आपण थोडं जसं जसं हाईट वाढवत जाऊ, प्लेस चेंज करत जाऊ, तसं तसं आपल्याला जीच्या मूल्यामध्ये बदल झालेला बघायला मिळतो. मग कारण असे काय बघा त्याचे, की पृथ्वीचा आकार पूर्णपणे गोल नाही आणि आपण गोलू मोलूय, आपण पृथ्वीला गोल समजून बसतो, बरोबर आहे. तर पृथ्वीचा आकार गोल नाही, त्याला आपण अंडाकृती बोलतो, हे लक्षात ठेवायचंय. जर गोल नाही म्हणून तर आपल्याला सगळीकडे सेम दिसत नाही, म्हणून तिच्या पृष्ठभागावरील वेगवेगळ्या बिंदूचे पृथ्वीच्या केंद्रापासूनचे अंतर त्या बिंदूच्या स्थानानुसार बदलत असते. प्लेस चेंज होणार आहे, एक्झॅक्ट लोकेशन चेंज होणार आहे, म्हणून आपल्याला त्या ठिकाणी जी ची व्हॅल्यू पण त्या ठिकाणी बदललेली दिसते. पृथ्वी स्वतःभोवती फिरत असल्या कारणाने तिचा आकार ध्रुवाजवळ म्हणजे पोल जवळ कसा आहे, चपटा आहे, एकदम आपण बोलू शकतो फ्लॅट आहे. त्याच्यानंतर विषुववृत्तावरती थोडीशी फुगून बसते, रुसून बसते, कारण तिने तूप रोटी खाल्लेली नसते म्हणून पृथ्वी रुसून बसते. आता तिला जर तूप रोटी खायला दिली तर ती रुसून बसणार आहे का, नाही, मग फुगून बसते अशी. कुठं, विषुववृत्तावर गेल्यावर, म्हणजे तिची कोण असेल, विषु मावशी असेल, तिथं गेल्यानंतर ती फुगून बसते. अर्थात पृथ्वीची त्रिज्या ध्रुवांजवळ कमी तर विषुववृत्ताजवळ जास्त आहे. म्हणजे आपण उत्तर ध्रुव किंवा दक्षिण ध्रुव म्हटलं तर त्या ठिकाणी आपल्याला पृथ्वीची त्रिज्या कमी दिसते. आता त्रिज्या कमी असेल तर जीची व्हॅल्यू ही जास्त असणार आहे, आणि विषुववृत्तावर जर गेलो तर त्या ठिकाणी त्रिज्या ही जास्त आहे, मग जीचं मूल्य आपल्याला कमी दिसेल. म्हणून जीचे मूल्य ध्रुवांवर जास्त का, तर त्रिज्या ध्रुवांजवळ कमी आहे. कमी त्रिज्या असेल पृथ्वीची तर आपल्याला जीचे मूल्य जास्त दिसते, म्हणून जीचे मूल्य ध्रुवांजवळ सर्वात जास्त, म्हणजेच 9.832 मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे. ओके, पोलला. आणि मग तिथून विषुववृत्ताकडे जात असताना कमी कमी होत जाते, बरोबर आहे. मग काय होणार आहे, काय म्हणजे जीची व्हॅल्यू विषुववृत्ताकडे गेलो तर कमी होणार आहे. मग विषुववृत्तावर जीचे मूल्य सर्वात कमी म्हणजे किती, 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे, हे लक्षात ठेवायचं. ध्रुवाजवळ जर गेलो तर 9.832 असेल, आणि विषुववृत्तावर जर आपण आलो तर ते किती आहे, 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर, लक्षात ठेवा. आता आपण बघितलं की पृष्ठभागावरील, मग आपण थोडासा बदल करूया. आपण आता जाऊया उंचीमध्ये. उंची किती उंचीमध्ये वाढत जाते. पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या वर जात असताना बिंदूचे केंद्रापासूनचे अंतर आपल्याला त्या ठिकाणी वाढलेलं बघायला मिळतं. मग आपण बघितलं होतं बघा समीकरण 5, त्याच्यामध्ये जीचे मूल्य कमी होत जाते, मग हाईटमध्ये बदल होणार, मग जी त्याच्यावरती तेवढं लागू होणार नाही. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वस्तूची उंची पृथ्वीच्या त्रिज्येच्या तुलनेत कमी असल्यास
त्या उंचीमुळे जी मध्ये होणारा बदल हा खूप कमी असतो. मग उदाहरणार्थ आपण घेऊ शकतो की पृथ्वीची त्रिज्या आहे 6400 किलोमीटर आहे. किती? पृथ्वीची त्रिज्या 6400 किलोमीटर आहे. मग पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 10 किलोमीटरच्या उंचीवरून उडणाऱ्या विमानाचे आणि पृथ्वीच्या केंद्रापासूनचे अंतर मग ते किती झालं? पृथ्वीची त्रिज्या जर आपण पाहिली तर 6400 किलोमीटर आणि पृथ्वीच्या उंचीपासून म्हणजे जी काही त्रिज्या आपण म्हणतो मग ते किती आहे की 10 किलोमीटर वरती जर ते विमान उडत असेल तर मग टोटल आपण डिस्टन्स त्या ठिकाणी काय करणार आहे? मोजणार आहे, जे होणार आहे 6410 किलोमीटर पर्यंत वाढल्यामुळे जीच्या मूल्यात होणारा बदल अगदी कमी असतो. कारण त्याच्यामधलं जे डिस्टन्स आहे एवढं काय त्याच्यावरती आपल्याला फरक पडताना दिसत नाही. हा, जर त्याच्यामध्ये जास्त अंतर असतं तर जीच्या किमतीमध्ये आपल्याला बदल झालेला बघायला मिळाला असतं. तथापि आपण जेव्हा एखाद्या कृत्रिम उपग्रहाचा विचार करतो तेव्हा पृथ्वीच्या पृष्ठभागापासूनच्या त्याच्या उंचीमुळे होणारा जी मधील बदल आपल्याला विचारात घ्यावा लागतो. कधी? कृत्रिम उपग्रह, तर आपण बोलतो आर्टिफिशियल सॅटेलाइट, हा त्यांच्यामध्ये खूप डिस्टन्स असणार आहे. कारण ते आपण ऑब्व्हियसली कुठं ते करतो? स्पेस, आपण त्याला अंतराळ वगैरे बोलतो. काही विशिष्ट उंचीसाठी जीचे बघा काही आपल्याला किमती दिलेले आहेत, त्यानुसार आपण तो तक्ता बघणार आहोत. आता मग स्थानानुसार आपण बघणार. कशानुसार? स्थानानुसार. मग जर आपण विचार केला बघा की स्थान आहे, उंची किती आहे आणि जीची किंमत. मग पृथ्वीचा जर पृष्ठभाग आपण बघितला, सरासरी बघितला, तर त्याची उंची किती आहे? मग 0 किलोमीटर आहे. जीची व्हॅल्यू त्या ठिकाणी किती असणार आहे? 9.81 असणार आहे. माउंट एव्हरेस्ट जर पाहिलं, माउंट एव्हरेस्टची उंची किती आहे बघा? 8848.8. हे कुठं आहे माउंट एव्हरेस्ट? माउंट एव्हरेस्ट कुठं आहे? नेपाळमध्ये आहे. माउंट एव्हरेस्ट कुठं आहे? नेपाळमध्ये आहे. माउंट एव्हरेस्टची उंची किती आहे? 8848.8 आणि ते कोणत्या देशामध्ये स्थित आहे? तर ते नेपाळमध्ये स्थित आहे. हे आपल्याला लक्षामध्ये ठेवायचं आहे. माउंट एव्हरेस्ट भारतामध्ये नाही. ओके, हे आपल्याला लक्षात ठेवायचे. त्याची उंची किलोमीटरमध्ये पण आणि मीटरमध्ये पण लक्षात ठेवायची आहे. मग जर आपण पाहिलं तर ते किती आहे? 8.8 किलोमीटरमध्ये आहे आणि जीची व्हॅल्यू त्या ठिकाणी किती असणार आहे? 9.8. मग समजा आपण बघितलं की फुग्याने आपण ते फुगे वगैरे बनवतो आणि हवेमध्ये सोडतो. मग त्याची जी उंची समजा असेल किती? 36.6 किलोमीटर. तर त्या ठिकाणी आपल्याला जीची किंमत आहे ती किती बघायला मिळते? 9.77. अंतराळ यानाची कक्षा म्हणजे स्पेससाठी काही आपण बोलतो की यान सोडतो त्याची जी कक्षा असेल ती किती आहे? 400 किलोमीटर. मग जी व्हॅल्यू येणार आहे कशाची? जीची, ती आहे 8.7. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. मग दळणवळण कम्युनिकेशन सॅटेलाइट जे असतात त्यांचे ऑर्बिट असते ते किती बघा? त्याची जर किंमत बघितली तर आहे 35,700 आणि जी किंमत मिळणार आहे ती आहे 0.225. जेवढं जास्त अंतर आपल्याला बघायला मिळते तेवढं जी मध्ये आपल्याला फरक बघायला मिळणार आहे. आपण जर खाली जरी गेलो तरी जीच्या किमतीमध्ये बदल होणार आहे. पृष्ठभागापासून जरी वरती गेलो तरी आपल्याला जीच्या किमतीमध्ये बदल झालेला बघायला मिळणार आहे. ओके, बघा. आणि तिसरा, जसं आपण पृष्ठभाग पाहिला, उंची पाहिली, त्याच्यानंतर काय आहे बघा की खोलीनुसार पृथ्वीच्या केंद्रापासून जर आपण खोलीकडे गेलो, पृथ्वीच्या आत जात असताना देखील आपल्याला जीचे मूल्य बदललेले दिसते. मग आता समीकरण आपल्याकडे होतं पाचवं की त्या ठिकाणी बघा आर चे मूल्य कमी होत जाते व त्यानुसार जीचे मूल्य अधिक व्हायला हवे. म्हणजे आर मध्ये बदल झाला तर ऑब्व्हियसली जी मध्ये पण बदल होणार आहे. परंतु वस्तू पृथ्वीच्या केंद्राच्या जवळ गेल्यामुळे आता वस्तूवर गुरुत्वीय बल प्रयुक्त करणारा पृथ्वीचा भागही कमी होतो. आता केंद्राजवळ गेलेली आहे, बरोबर आहे, पृथ्वीच्या केंद्राजवळ जर ती वस्तू गेलेली असेल तर त्या ठिकाणी आपल्याला काय झालेलं बघायला मिळतं? त्याच्यावरती प्रयुक्त होणारं जे बल असेल, जी असेल, त्वरण असेल, त्याची व्हॅल्यू कमी झालेली आपल्याला बघायला मिळते. मग याचाच एकत्रित परिणाम म्हणजेच काय होतं बघा की पृथ्वीच्या आत जात असताना खोलीनुसार जीचे मूल्य कमी होत जाते. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. विचार करायला लावणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत बघा. जर आपण विचार केला की प्रत्येक ग्रह व उपग्रह यांचे वस्तुमान व त्रिज्या वेगवेगळ्या असतात, बरोबर आहे. मग मून असेल, त्याच्यानंतर कोणताही प्लॅनेट असेल, आपली पृथ्वी असेल, त्यांचे वस्तुमान वेगळं असणार आहे, त्याच्यानंतर त्यांची त्रिज्याही वेगळी असणार आहे. त्यांच्या पृष्ठभागावरील जीचे मूल्यही वेगवेगळे असणार आहे, कारण त्यांच्यामध्ये मग अंतर किती आहे, मासवरती डिपेंड आहेत का, या गोष्टी आपल्याला पाहाव्या लागतात. चंद्राचे गुरुत्वीय बल हे पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाच्या 1/6 असते. यामुळे आपण ठराविक बल वापरून पृथ्वीपेक्षा चंद्रावर 6 पट जास्त उंच उडी मारू शकतो. कुठे? चंद्रावरती. कारण बघा चंद्रावरती आपण 6 पट फास्ट काय करू शकतो? वेगाने किंवा उंच उडी त्या ठिकाणी मारू शकतो. म्हणजेच आपल्याला समजा वजन किती बघा, आपण म्हणू शकतो की 30 असेल तर त्या ठिकाणी किती असणार आहे? मग 180. हा आपल्याला फरक लक्षात ठेवायचा आहे.
पुढे खूप महत्वाच्या दोन गोष्टी आहेत बघा. याच्यावरती काय विचारलं जातं, या दोघांमधला फरक स्पष्ट करा, अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये दिसतो बघा. 2025च्या बोर्डच्या परीक्षेमध्ये हा प्रश्न होता, वस्तुमान आणि वजन यामधील फरक स्पष्ट करा. मग जर आपण पहिला की वस्तुमान म्हणायचं कशाला, कोणत्याही वस्तूचे वस्तुमान म्हणजे त्यामध्ये असलेल्या द्रव्य संचयाचे मापन होय. एखादी वस्तू आहे त्याच्यामध्ये द्रव्याचा किती संचय झालेला आहे, तो द्रव्य संचय किती आहे हे ठरवतं, त्याला आपण बोलतो वस्तुमान. मग त्याचं जर आपण SI एकक बघितलं तर ते काय आहे, किलोग्राम आहे. आणि वस्तुमान ही कशी राशी आहे, आदिश राशी. आदिश राशी म्हणजे आपण त्याला काय बोलतो, स्केलर क्वांटिटी. काय बोलतो, स्केलर क्वांटिटी. त्याचे मूल्य सगळीकडे सारखेच असते, कुठेही जावा, आपल्या घरी राहा, मामाच्या गावाला जावा, चंद्रावर जावा, कुठे जायचंय तिकडे जा, पण वस्तूचे मास किंवा आपण वस्तुमान हे सगळीकडे सेम असतं, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ओके. दुसऱ्या एखाद्या ग्रहावरील त्याचे मूल्य बदलत नाही, हे लक्षात ठेवा. इथं कोरून घ्या, कुठंतरी इथं कोरून घ्या की काय होत नाही, वस्तूचे वस्तुमान कधीच बदलत नाही. इथं कोरून ठेवा आपल्या, का तर आपल्याला हे लक्षातच ठेवायचंय. कुठेही गेलो तरी वस्तूचे वस्तुमानामध्ये बदल होत नाही, हा लिखलो. न्यूटनच्या पहिल्या नियमानुसार वस्तुमान हे वस्तूच्या जडत्वाचे गुणात्मक माप आहे. म्हणजे वस्तुमान जितके जास्त तितकेच जडत्वही आपल्याला जास्त असलेलं बघायला मिळतं. जेवढं जास्त वस्तुमान असणार आहे तेवढ्याच जास्त प्रमाणामध्ये आपल्याला त्या ठिकाणी जडत्वही असलेलं बघायला मिळतं. मग पहिली जी राशी आहे अदिश राशी वस्तुमान, हे आपण पाहिलेलं आहे बघा. आता दुसरी कोणती राशी आहे, वजन. आपण त्याला काय बोलतो, वेट कमी करा रे, वेट कुणाचं जास्त झालंय कमी करा, असं आपण बोलत असतो. मग वेट कमी करा म्हणजे चेंज होतंय ना त्याच्यामध्ये. व एखाद्या वस्तूला पृथ्वी ज्या गुरुत्वीय बलाने आकर्षित करते त्या बलाला वजन असे म्हणतात. मग पृथ्वी काहीतरी बल प्रयुक्त करते एखाद्या वस्तूवरती, तो जो लावलेला बल आहे आपण त्याला काय म्हणणार आहे, वजन. मग यम वस्तुमान असलेल्या वस्तूवरील पृथ्वीचे बल, मग आपल्याला माहिती आहे की W आपण वेट म्हणतो, तेच F, आणि त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे mg. मग g ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे gm/r², हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. मग वजन हे बल असल्या कारणाने त्याचे जे एकक आहे ते काय आहे बघा, ते काय आहे, न्यूटन आहे. तसेच वजन हे बल असल्या कारणाने ती एक कसली राशी आहे, वजन ही कसली राशी आहे, सदिश राशी आहे. त्याला आपण वेक्टर क्वांटिटी म्हणतो, कारण त्याला दिशा पण असते आणि काय असते, किंमत पण असते, मूल्य पण असतं आणि दिशाही असते. म्हणून त्याला आपण सदिश राशी म्हणतो वजनाला, कारण आपली दिशा आणि दशा हे दोन्ही खराब झालेलं आहेत. आपल्याला चांगली दिशा आणि आपली दशा करायची असेल तर चांगल्या मार्गदर्शनाची आपल्याला गरज असते, लक्षात ठेवा. पण वस्तुमान मात्र सर्व स्थानांवर एक समान असते. पण बदलतं काय, वजन बदलतं. वजनामध्ये आपल्याला बदल झालेला बघायला मिळतो. जास्त वजनाचा माणूस आला, 3 बेंचवरती एखादा बसला तर तिसऱ्याला जागा पुरणार नाही, कारण एखाद्या व्यक्तीचं हे वजन जास्त असू शकतं. पण मास मात्र सगळ्याचं सेम असतं, आमचं तुमचं सेम असतं, मास सेम असतं, दुसरं काही नसतं, लक्षात ठेवा. बोलीभाषेत आपण वजन या शब्दाचा वापर वजन व वस्तुमान या दोन्ही अर्थांनी करतो व एखाद्याचे वजन हे किलोग्रॅम मध्ये म्हणजेच वस्तुमानाच्या एककात मोजतो. मग वस्तुमानाच्या म्हणजे वजन जे असेल एखाद्या वस्तूचे ते आपण किलोग्राम मध्येच मोजतो. परंतु जेव्हा आपण आता काय राजीव भैया दिलेला आहे की 75 किलोग्राम आहे असे शास्त्रीय भाषेत म्हणतो, तेव्हा आपण राजीवचे वस्तुमान सांगत असतो ना की वजन. मग 75 किलोग्राम वस्तुमानावर जेवढे गुरुत्वीय बल प्रयुक्त होते तेवढे राजूचे वजन आहे असे आपल्याला अभिप्रेत असते. मग बघा राजीव भैया काय म्हणतोय की 75 किलोग्राम आहे, मग काय पृथ्वीवर त्याचं वजन किती होणार, मग आपण काय करणार, F बरोबर mg आपल्याकडे फॉर्म्युला आहे. मग पृथ्वीवरचं वजन मग आपल्याला काय करावं लागणार, g ची व्हॅल्यू त्या ठिकाणी लावावी लागणार आणि मग आपल्याला किती उत्तर आलेलं बघायला मिळतं, 735 न्यूटन. मग 1 किलोग्राम वस्तुमानाचे वजन किती असते, म्हणजे 1 किलोग्राम एखाद्याचं वजन असेल, मग ती व्हॅल्यू आपल्याला काढायची, वेट काढायचे, मग ते किती असणार, 9.8 असणार आहे. आपली वजन मापणारी उपकरणे आपल्याला वस्तुमानच सांगत असतात. दुकानात असलेला समभुज तराजू 2 वजनांची व पर्यायाने 2 वस्तुमानांची तुलना करतो. त्याच्यामध्ये पण आपल्याला काय झालेलं बघायला मिळतं की तुलना करत असतात, ज्यावेळेस त्या ठिकाणी आपल्याला 2 तराजू असलेले बघायला मिळतात, मग वस्तुमान पण आहे आणि वजन पण त्या ठिकाणी असलेलं आपल्याला बघायला मिळतं.
बघा आपण या ठिकाणी काय करणार आहे, एक जे सोडवलेलं उदाहरण आहे ते आपण पाहणार आहोत. मग जर बघा की काय दिलेलं आहे, जर एखाद्या व्यक्तीचे वजन पृथ्वीवर 750 न्यूटन आहे, वजन 750 न्यूटन आहे, तर चंद्रावर तिचे वजन किती असेल? काय प्रश्न विचारलाय? जर पृथ्वीवरती त्याचे वजन किती असणार आहे 750, तर मग चंद्रावरती किती असेल? मग चंद्राचे वस्तुमान पृथ्वीच्या वस्तुमानाचे किती आहे? 1/81 पट आहे आपल्याला दिलेलं आहे, आणि त्याची त्रिज्या पृथ्वीच्या 1/3.7 पट आहे. बर, हे आपल्याला दिलेलं आहे. मग आपल्याला दिलेली माहिती लिहून घेऊया की वजन दिलेले पृथ्वीवरती 750, पृथ्वी व चंद्राच्या वस्तुमानांचे गुणोत्तर किती येत आहे? मग बघा आपल्याला दिलेलं आहे 81. मग आपण काय करणार, पृथ्वीचं आणि चंद्राचं जर आपण लिहिलं तर ते किती येणार? ME म्हणजे पृथ्वी, MM म्हणजे चंद्र. मग यांचं जर आपण गुणोत्तर काढलं तर ते आपल्याला बघायला मिळतं 81. पृथ्वीच्या त्रिज्या व चंद्राच्या त्रिज्येचे गुणोत्तर आपल्याला दिलेले बघा की किती पट आहे ते. मग पृथ्वीची त्रिज्या आणि चंद्राची त्रिज्या यांचं जर आपण काय केलं, गुणोत्तर काढलं तर ते येतं 3.7. मग बघा समजा त्या व्यक्तीचे वस्तुमान यम आहे, कारण आपल्याला काय करायचे की वजन काढायचं, त्याच्यासाठी आपल्याला वस्तुमान माहित असणं गरजेचं आहे. मग पृथ्वीवरील तिचे वजन बघा mg 750 आपल्याला व्हॅल्यू दिलेली. मग आपण फॉर्म्युला काय वापरणार? M = कॅपिटल G कॅपिटल ME वापरणार, कारण मास अर्थचा आहे, आणि RE चा स्क्वेअर. मग त्या ठिकाणी आपल्याला व्हॅल्यू आहे काय दिलेली बघा, व्हॅल्यू आपल्याला पूर्ण त्या ठिकाणी दिलेली आहे 750. मग आपण काय करणार, याला शफल करणार, M ला आपल्याला मास काढायचंय, बरोबर आहे. मग M तिथे राहिल्यानंतर GME खाली येणार आहे आणि RE² वरती जाणार आहे. सेम आपल्याला ठिकाणी ते झालेलं बघायला मिळतं. मग आता तर काय झालेलं आहे की हा ठीक आहे, 750 ही व्हॅल्यू आली, बरोबर आहे. मग आता काय, व्यक्तीचे चंद्रावरील वजन, आपल्याला व्यक्तीचं वजन आता बघायचं की mgm/m rm स्क्वेअर. मग समीकरण 1 आपण त्या ठिकाणी वापरायचं की 750 RE² भागिले GME गुणिले ही जी व्हॅल्यू आपली आली GMM/RM². मग आपण उत्तरामध्ये हे टाकणार काय की 750 व्हॅल्यू त्या ठिकाणी टाकणार RE² आणि गुणिले करून काय करणार MM आणि ME त्या ठिकाणी असणार. मग पुन्हा व्हॅल्यू आपण टाकणार 750 गुणिले, मग आपल्याला एक आहे बघा ME/MM, इथे आपल्याला दिसेल MM/ME, मग त्याची व्हॅल्यू आपल्याकडे आहे किती आहे 81. पण हा जर आपण सूत्र पाहिलं, हे जर आपण सूत्र पाहिलं तर आपल्याला कसं दिसतं MM/ME. तर मग त्याची जी व्हॅल्यू आहे ती किती आहे 1.81, आणि मग आपल्याला फायनली 126.8 न्यूटन उत्तर आलेलं बघायला मिळतं. आणि मग आपण वाक्यामध्ये कसं सांगणार, चंद्रावरील वजन पृथ्वीवरील वजनाच्या जवळजवळ 1/6 आहे. वस्तूचे चंद्रावरील वजन आपण mgm किंवा म्हणजेच पृथ्वीवरील गुरुत्वीय त्वरण असे लिहू शकतो. म्हणजे चंद्रावरील त्वरण हे पृथ्वीवरील त्वरणाच्या 1/6 आहे, एवढं आपण सगळं सांगू शकतो. फक्त आपल्याला त्या ठिकाणी सूत्रामध्ये किमती टाकणं, दिलेल्या कोणत्या माहिती आहेत ती दिलेली माहिती प्लस आपल्याला काय करावं लागतं की त्याच्यामध्ये सूत्रांचा वापर करायचा, आणि त्या ठिकाणी आपल्याला गुणिले असेल भागिले असेल हे प्रॉपरली करायचं, सूत्र जुळवायचे, मांडणी व्यवस्थित करायची, आणि आपल्याला शेवटी त्याचं उत्तर मिळणार आहे. ओके, अशा प्रकारे आपण पाहिलेले पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण, पृथ्वीचे गुरुत्वीय बल, वस्तुमान म्हणजे काय, वजन म्हणजे काय, एखाद्याचं वस्तूचं वजन जर आपल्याला पृथ्वीवरती दिलेलं असेल तर चंद्रावरचं कसं काढायचं, चंद्रावरती दिलं असेल तर पृथ्वीवरचं कसं काढायचं, हा सगळा आपण बायोडाटा वस्तूचा पाहिलेला आहे. ओके, अशाच प्रकारे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येत आहोत. फ्री फॉल वगैरे आपण म्हणतो त्याला, मुक्त वेग, मुक्त हवन, मुक्त पवन, ऐसा ही हमको सीखना है. ओके, तर चला आपला व्हिडिओ शेअर करा मित्रांपर्यंत. जे जे मराठी माध्यमाची तयारी करत असतील, महाराष्ट्रामधून भरपूर विद्यार्थी आहेत जे की मराठी माध्यमातून शिकत असतात, किंवा वेगवेगळ्या काही स्पर्धा परीक्षेसाठी जर 10वीचं सायन्स म्हणजे विज्ञानचा विषय कुठं असेल एखाद्या सरळ सेवा भरतीमध्ये, तर त्याही विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचण्यासाठी मदत करा. ओके, याच ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये.